कधी बदामी, कधी गोल, कधी बोलके, कधी अबोल, कधी हासरे, कधी लाजरे, सुंदर ते डोळे. मानव जातीला स्वर्ग सुखाची अनुभूती देणारं हे ज्ञानेंद्रिय खरोखर अजोड आहे. अशा अजोड ज्ञानेंद्रियाची काळजी घेण्याचा, डोळ्याच्या आजारांवर उपचार करण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेद म्हणजे समृद्ध भारतीय परंपरेचा वैभवशाली वारसा. आयुर्वेद म्हणजे दीर्घायुषी होण्याचा एक मार्गच. पण हा मार्ग पूर्णपणे विज्ञाननिष्ठ आहे. म्हणूनच आयुर्वेद उपचार पद्धती आहे जगातील सर्वश्रेष्ठ उपचार पद्धती. आयुर्वेदाचार्य डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्या 16 वर्षांच्या प्रदीर्घ अथक प्रयत्नातून, संशोधन वृत्तीतून श्री विश्ववल्लभ आयुर्वेदिक चिकित्सा केंद्र नावारूपाला आलं. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदिक चिकित्सालयाचं ब्रीदवाक्य चक्षुरक्षाये सर्वकाले. याचा अर्थ असा आहे, तुमच्या डोळ्यांचे, तुमच्या चक्षुचे सर्व वयाच्या अवस्थेत, सर्व ऋतूत आणि सर्व रोगाच्या अवस्थांमध्ये रक्षण करणं. आणि हे फक्त आयुर्वेदाच्या माध्यमातून होतं. आणि त्यासाठी आम्ही गेले 17 ते 18 वर्ष मेहनत घेतोय. वेगवेगळ्या आजारांच्या अनुषंगानं आयुर्वेदातून संशोधित केलेली वेगवेगळी कल्प आम्ही वेगवेगळ्या विकारानुरूप वापरतोय. त्यासाठी आमचे स्वतःचे औषधीकरण युनिट आहे. त्या माध्यमातून आम्ही वेगवेगळी तेलं, तूप, गुटी, वटी, अंजन, नस्य हे सगळं बनवायचं काम हे स्वतःच्या देखरेखीखाली गेले कित्येक वर्ष करतोय. आणि म्हणूनच आम्ही खात्रीलायक इलाज होईल अशी खात्री देत असतो. पुण्यातील पारंपरिकरित्या स्थापित झालेलं आणि व्यावसायिकपणे काम करत असूनही संशोधनाद्वारे आयुर्वेदात भर घालण्याचं मोठं कामही श्री विश्ववल्लभ आयुर्वेदिक चिकित्सा केंद्र करत आहे. आयुर्वेदाचार्य डॉक्टर आबासाहेब गडदे यांचे विशेष करून बालरोग, वातविकार, स्त्रियांचे विकार आणि विशेषतः डोळ्यांच्या विकारांवर गेल्या 15 वर्षांपासून यशस्वीपणे आयुर्वेदिक उपचार सुरू आहेत. डोळ्यांच्या मोठमोठ्या विकारांची चिकित्सा आयुर्वेदात सांगून ठेवलेली आहे. आधुनिक शास्त्रानुसार बऱ्याचदा ह्या ट्रीटमेंटसाठी म्हणजे काळ्या बुगळ्याचे ट्रीटमेंट करणारा वेगळा डॉक्टर आहे, कॅटरॅक्टची सर्जरी करणारे वेगळे डॉक्टर आहेत, पडद्याची सर्जरी करणारे वेगळे डॉक्टर आहेत. पण आयुर्वेदात ह्या सगळ्या अख्ख्या डोळ्याचा विचार करून ट्रीटमेंट करणारा एकच वैद्य आहे. कारण ह्याचं कोणताही डोळ्याचा विकार आला तर मूळ कारणानुरूप त्याची चिकित्सा सांगितली. म्हणजे मधुमेहाचा परिणाम जर डोळ्यावर होत असेल, हायपरटेन्शनचा परिणाम डोळ्यावर होत असेल, थायरॉइडचा परिणाम डोळ्यावर होत असेल, टीबीचा परिणाम डोळ्यावर होत असेल तर मूळ कारण शोधून आयुर्वेदात चिकित्सा केली जाते. आणि म्हणूनच जरी आधुनिक शास्त्रात काही विकार असाध्य वर्णन केलेले असले तरी त्याची चिकित्सा आयुर्वेदात चांगल्या पद्धतीनं केली जाते, कारण त्याचं मूळ कारण शोधलं जातं. पुण्यातीलच नव्हे तर राज्यातील एक शास्त्रशुद्ध पद्धतीनं डोळ्यांसाठी आयुर्वेदिक उपचार करणारं, पंचकर्म करणारं केंद्र म्हणून श्री विश्ववल्लभ आयुर्वेदिक चिकित्सा केंद्र नावारूपाला आलेलं आहे. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदिक चिकित्सा केंद्रात अत्यंत परिणामकारक उपचार होतात. आयुर्वेदाचार्य डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार पद्धती विकसित करण्यात आली आहे. आयुर्वेदाचार्य डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विश्ववल्लभ आयुर्वेदिक चिकित्सा केंद्रात डोळ्यांच्या विकारांवर विशेष उपचार केले जात आहे. इथे केल्या जाणाऱ्या शास्त्रशुद्ध उपचारांविषयी जाणून घेऊया. नेत्रसेक. नेत्रसेक म्हणजे डोळ्यांवर धार सोडणे. आजारानुसार औषधं, काढे, तूप तयार करून ते थंड करून बंद डोळ्यावर धार सोडली जाते. नस्य म्हणजे वेगवेगळ्या विकारांना रूप वेगवेगळे औषधं निवडून ती नाकात सोडणं म्हणजे नस्य म्हणायचं.
याचा फायदा मेंदूंची झीज असेल, पडद्याची झीज असेल, नसांची झीज असेल, नसांची सूज असेल, मेंदूंची सूज असेल किंवा मेंदूच्या आणि इतर विकारांचा क्षयात्मक येणारा डोळ्यावरती परिणाम, ह्याच्यासाठी ह्या नसाचा खूप चांगल्या पद्धतीनं वापर आयुर्वेदात करून घेतलेला आहे. पिंडस्वेद, डोळ्यांचा तिरळेपणा, स्नायू कमजोर होणे, डोळ्यांच्या नसा सुकणे, डोळ्यांचा पॅरालिसिस किंवा पॅरालिसिसमुळे डोळ्यांवर परिणाम झाला असेल तर पिंडस्वेद केला जातो. साठेसाळीचा तांदूळ, दूध किंवा रुग्णाच्या गरजेनुसार केलेल्या काढ्यात शिजवून डोळ्याचा सेक केला जातो. पिंडी, रुग्णांच्या गरजेनुसार विविध ओल्या औषधी वनस्पतींचा लगदा करून डोळ्यांवर लेप लावला जातो. डोळे लाल होणे, डोळ्यात रक्तस्त्राव होणे, डोळ्यांवर सूज येणे अशा आजारात विकारानुसार त्या वनस्पतींचा लेप करून डोळ्यांवर लावला जातो. रक्तमोक्षण म्हणजे शरीरातलं दूषित रक्त शरीरातनं काढणं. ह्याचे वेगळे प्रकार आहेत. त्यातले प्रामुख्याने 2 वापरले जाणारे म्हणजे रक्तवाहिन्यांमधनं रक्त काढणं आणि जळू लावणं. मग ह्याचा फायदा डोळ्यांच्या विकारांमध्ये, ज्या वेळा रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी होऊन पडद्याला सूज येते, रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी होऊन रक्तस्राव डोळ्यांवरती व्हायला लागतो किंवा दूषित रक्ताचा परिणाम पडद्यावरती होऊन पडद्याचे वेगळे विकार व्हायला लागतात, ते दूषित रक्त काढलं तर ते विकार कायमस्वरूपी बरे करण्यासाठी ह्याचा खूप चांगल्या पद्धतीनं वापर आयुर्वेदात करून घेतलेला आहे. बिडालक, सुकलेल्या औषधी वनस्पतींच्या चूर्णाचा लेप तयार करून डोळ्यांवर लावणे म्हणजे बिडालेप. डोळ्यांना खाज येणे, डोळे दुखणे, डोळ्यात पाणी येणे अशा विकारांवर डोळ्यांवर लेप दिला जातो. बिडालक म्हणजे वेगवेगळ्या औषधी चूर्णांचा तेल तुपांसोबत डोळ्यावरती लेप करणं. ह्याचा फायदा डोळ्यात सततचे लाल होणं, डोळ्यांना सततची सूज येणं, दृष्टी कमी व्हायला लागणं, तिरडेपणाशी संबंधित विकार असणं किंवा वाताचे विकार डोळ्यांवरती परिणाम करणारे असतील तर त्याच्यावरती परिणाम करतं. पडद्याच्या किंवा नसांच्या विकारावरती ह्या बिडालकाचा खूप चांगल्या पद्धतीनं वापर करता येतो. ह्याच पद्धतीनं मुखलेपाचा वापर आयुर्वेदात सांगितला आहे. ज्यावेळेस डोळे सततचे कोरडे पडायला लागतात, शरीरात उष्णता खूप वाढलेली असते, रक्ताचे विकार असतील आणि डोळे कोरडे पडत असतील, मुखाशी संबंधित काही विकार असतील, चेहऱ्याशी संबंधित काही विकार असतील तर ह्या मुखलेपाचा वापर खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता येतो. मुखलेप म्हणजे तोंडावर लेप लावणे. सौंदर्य प्रसाधन म्हणून याचा जास्त वापर केला जातो. मेंदू, शरीरातील उष्णता वाढली किंवा जागरण व कामांचा ताण पडून डोळे कोरडे पडत असतील तर चूर्णांचा, ओल्या वनस्पतींचा लेप चेहऱ्यावर लावला जातो. शिरोबस्ती, शिरोबस्ती म्हणजे औषधी तेल डोक्यावर धारण करणे. म्हातारपणामुळे व मेंदूच्या विकारामुळे सतत डोळे कोरडे पडणे, शरीरात येणारा कोरडेपणा, डोळे, पोटातील कोरडेपणा, मेंदूच्या आजारांमुळे डोळ्यांवर होणारे परिणाम दूर करण्यासाठी शिरोबस्ती केली जाते. अंजन, डोळ्यांचा दोष साफ करण्याची प्रक्रिया म्हणजे अंजन. ही एकमेव प्रक्रिया अशी आहे जी डोळ्यांचे दोष काढून टाकते. बाकी सर्व प्रक्रिया दोष पचवून विकार बरे करतात. नजर कमी होणे, डोळ्यांचा नंबर वाढणे, खाज होणे, दृष्टी कमी होणे, बुबुळांवर काळे डाग दिसणे अशा विकारांवर अंजनाचा वापर केला जातो. अंजन म्हणजे डोळ्यात काजळ घालणं. जसं पोट साफ होण्यासाठी एरंड तेल किंवा पोट साफ होण्याची औषधं घेत असतो, तसं आयुर्वेदात डोळ्यातले दोष बाहेर काढण्यासाठी प्रामुख्यानं वापरली जाणारी प्रोसेस म्हणजे अंजन. वेगवेगळी काजळ स्वरूपात औषधं वापरली जातात. त्याचा फायदा डोळ्यांचे दोष निर्हरण करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं करता येतो, ज्याच्यामुळे डोळ्यांचे विकार लवकरात लवकर बरे करता येतात. तर्पण, शरीराचा थकवा घालवण्यासाठी विविध उपाय आहेत. तसंच डोळ्यांचा थकवा घालवण्यासाठी, डोळ्यांना अधिक बळ देण्यासाठी सिद्ध केलेली औषधं डोळ्यात घातली जातात. त्याला
तर्पण म्हणतात. तर्पण म्हणजे औषधी सिद्ध तूप डोळ्यामध्ये सोडणं आणि काही मात्रा डोळ्यांची उघडझाप चालू ठेवणं. ह्याचा फायदा डोळ्यांचं बळ वाढवण्यासाठी केला जातो. वेगवेगळ्या आजारांस्वरूप जसं शरीराला थकवा येतो तसा डोळ्यांना आलेला थकवा घालवण्यासाठी किंवा दृष्टीचं बळ वाढवण्यासाठी ह्या तर्पणाचा खूप चांगल्या पद्धतीनं उपयोग आयुर्वेदात करून घेतलेला आहे. आच्योतन म्हणजे वेगवेगळी औषधी तेलं, तुप किंवा सिद्ध दूध डोळ्यामध्ये ड्रॉपच्या स्वरूपात सोडणं. ह्याचा फायदा केरॅटोकोनस नावाच्या विकारामध्ये होतो. ह्याचा फायदा सततचे डोळे लाल होण्यावरती होतो. ह्याचा फायदा आपल्या पडद्याला येणारी वारंवार किंवा नसांना येणाऱ्या वारंवार सुजीसाठी खूप चांगल्या पद्धतीनं ह्या ड्रॉपचा वापर आपल्याला करून घेता येतो. पादलेप म्हणजे वेगवेगळ्या चूर्णांचा किंवा वेगवेगळ्या औषधी पाल्यांचा तळपायावरती केला जाणारा लेप. पडद्याची येणारी वारंवार सूज असेल, डोळ्यांना लाली असेल, दृष्टी कमी होत असेल, म्हातारपणामुळे होणारी कमजोर दृष्टी असेल, वेगवेगळ्या विकारांचा परिणाम स्वरूप पडद्याला वारंवार सूज येत असेल, ह्या सगळ्या विकारांवरती ह्या पादलेपाचा खूप चांगल्या पद्धतीनं वापर करता येतो. पादाभ्यंगम. आपल्याकडे पारंपरिक पद्धतीनं कांस्य धातूच्या वाटीनं पायाचे तळवे घासण्याची पद्धत आहे. पण याच कांस्य धातूच्या वाटीनं वेगवेगळ्या सिद्ध केलेल्या तेलाच्या औषधांच्या सहाय्यानं तळवे घासले तर आपल्या डोळ्यांना चांगला आराम पडतो. यालाच पादाभ्यंग म्हणतात. पादाभ्यंग म्हणजे पायाचा तेलानं, तुपानं किंवा वेगवेगळ्या औषधांनी कास्याच्या वाटीनं मसाज करणं. ह्याचा फायदा डोळ्यांच्या बाबतीत वेगवेगळ्या विकारानुरूप करून घेता येतो. डोळे कोरडे असतील तर वेगवेगळ्या औषधांनी मसाज करता येतो. डोळे सतेजचे लाल होत असतील तर साध्या गाईच्या तुपानं मसाज करता येतो. डोळ्यांच्या पडद्यांना सूज येत असतील तर काही तेलांचा मसाज करता येतो. नसांचे सुकणं किंवा सुजणं होत असेल तर वेगळ्या औषधांच्या काड्याने त्याचा मसाज करता येतो. फक्त काय तर ह्याचा योग्य पद्धतीनं जर वापर केला तर ह्या पादाभ्यंगाचा वापर दृष्टी वाढवण्यासाठी, वेगवेगळ्या विकारांमध्ये जी दृष्टी कमी होते ती दृष्टी वाढवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं वापर करता येईल. शिरोधारा म्हणजे कपाळावरती धार सोडणे. आयुर्वेदानुसार ऊर्ध्वमूल अधःकाय म्हणजे शरीराचं मूळ हे वरती आणि शरीर खाली आहे. त्यामुळे सगळ्या शरीराच्या कोणत्याही विकारावरती त्या विकारानुरूप औषधांची सिद्धता करून आपल्याला ती तेलं किंवा तुपा किंवा काड्यांच्या स्वरूपात कपाळावरती धार सोडता येते. डोळ्यांच्या बाबतीत याचा फायदा पडद्याची झीज होणं, नसांची झीज होणं, दृष्टी अचानक कमी व्हायला लागणं, पडदा फाटणं, सततचे डोळे लाल व्हायला लागणं, डोळे कोरडे पडणं, शरीरात कोरडेपणा यायला लागणं, ह्या सगळ्यासाठी ह्या शरीराचा चांगल्या पद्धतीनं वापर होतो. शिरोवेष्टन म्हणजे वेगवेगळ्या औषधांचा कपाळावरती स्त्रियांच्या बाबतीत आणि पुरुषांना पूर्ण टक्कल करून त्याच्या पूर्ण डोक्यावरती लेप केला जातो. डोळे कोरडे पडत असतील तर वेगवेगळी औषधं किंवा विषाचाच मेंदूवर किंवा मेंदूच्या नसांवर, डोळ्यांवर परिणाम झाला असेल तर औषधांचा लेप स्त्रियांच्या कपाळावर लावला जातो आणि पुरुषांच्या बाबत पूर्ण टक्कल करून पूर्ण डोक्यावर लेप लावला जातो. त्याला शिरोवेष्टन म्हणतात. दोन 2007 पासून आयुर्वेदाचार्य आबासाहेब गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विश्ववल्लभ आयुर्वेदिक चिकित्सा केंद्रात अशा विविध उपचार पद्धतींद्वारे रुग्णांवर शास्त्रशुद्ध उपचार केले जातात. आजवर लाखो रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. रुग्णांच्या प्रतिसादामुळे चिकित्सा केंद्राच्या 6 शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. मुख्य आणि पहिली शाखा पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा येथे आहे. त्यासह पुण्यातच सदाशिवपेठ, पुण्याबाहेर दादर, ठाणे, नाशिक आणि सांगली येथे चिकित्सा केंद्राच्या शाखा आहेत. उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचं संकलन, प्रक्रिया आणि प्रत्यक्षात तयार करण्यात येणारी औषधं आयुर्वेदाचार्य डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली तयार होतात. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदिक चिकित्सा केंद्रात तज्ञ आणि कुशल मनुष्यबळ आहे. बाहेर गावाहून आलेल्या रुग्णांना राहण्याची, खायची सोय केलेली आहे.
मला काचबिंदूंचा त्रास होता. मी अनेक उपचार केले तरी माझी दृष्टी हळूहळू कमी होत होती. मग ना मी श्री विश्ववल्लभ आयुर्वेदिक चिकित्सालय केंद्रामध्ये उपचार घेतले. तर ती जी माझी दृष्टी कमी होत होते तोही त्रास कमी झाला आणि माझा काचबिंदूचाही त्रास कमी झाला. एक दिवस टी व्हीवरचे डॉक्टर साहेबांची मुलाखत वाचली आणि डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याकडून विजन प्राप्त होऊ शकतं, रातांधळेपणा जाऊ शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे डोळ्यांचे आजार त्याच्यामध्ये बरे होऊ शकतात, हे त्यांची मुलाखत मी शांतपणे ऐकल्यानंतर मुंबईच्या दादरच्या त्यांच्या असणाऱ्या दवाखान्यामध्ये मी एक दिवस त्यांची भेट घेतली आणि त्यांनी मला पूर्ण आत्मविश्वास निर्माण करून दिला की यापुढे बाहेरची कुठल्याही प्रकारची इतर शस्त्रक्रिया किंवा इंजेक्शन्स वगैरे या प्रकारचं कुठलेही न घेता आम्ही तुम्हाला निसर्गोपचार पद्धतीनं हे पूर्णपणे हा आजार बरं करू शकतो. गेल्या 5-6 वर्षापूर्वी माझ्या डोळ्यांमधून रक्तस्राव होत होता. मी बरेच ट्रीटमेंट घेतली, पण डॉक्टर गडदे यांची ट्रीटमेंट घेतल्यानंतर मी पूर्णपणे बरी झाली. मला दिसतं वगैरे चांगलं, पण मला लहान वयात मधुमेह झाल्यामुळे डोळ्याचा जो पडदा आहे तो चांगला राहावा याच्याकरता त्यांच्याकडनं मी औषधं घेते. औषधं अतिशय उत्तम आहेत आणि मला स्वतःलाही चांगला अनुभव आहे. डोळ्यात खाज येणं, खूप फुटणं, पाणी येणं वगैरे सगळं बंद झालं. आयुर्वेदाचार्य डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विश्ववल्लभ आयुर्वेदिक चिकित्सा केंद्रात शास्त्रशुद्ध आणि परिणामकारक उपचार घ्यायचे आहेत तर मग त्वरा करा. कोणताही दुष्परिणाम न करणाऱ्या कायमस्वरूपी विकारांपासून मुक्तता मिळवण्यासाठी श्री विश्ववल्लभ आयुर्वेदिक चिकित्सा केंद्राला भेट द्या. अधिक माहितीसाठी आपण संपर्क करू शकता. संपर्क डॉक्टर आबासाहेब गडदे 9825 26199